आता आपण बघतोय त्याला म्हणतात डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. काय शब्द आहे? DBMS, दॅट इज अ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आपण जो कॉम्प्युटर काम करतो त्याला म्हणतो युजर. युजर कशावर काम करतो? एका सॉफ्टवेअरवर. त्या सॉफ्टवेअरला काय म्हणतात? ॲप्लिकेशन प्रोग्राम. त्या सॉफ्टवेअरला काय लागतं? डेटाबेस. आणि तो डेटाबेस स्टोअर करण्यासाठी असते हार्ड डिस्क. बरोबर आहे. आणि मग हे सॉफ्टवेअर जे असते त्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो त्याला काय म्हणतात? डेटाबेस. तर हार्ड डिस्कमध्ये जर शब्द आला तर त्याला म्हणायचं डेटाबेस. काय शब्द आहे? डेटाबेस. मग आपण पहिले इथून कॉम्प्युटरमध्ये एक युजर असायचा आणि या ठिकाणी आपण डेटाबेस. तर डेटाबेसच्या आधी जो शब्द होता त्याला म्हणतो आपण फाईल हँडलिंग. काय शब्द होता? मग आपण कंपॅरिझन केलं तर कोणी विचारतात व्हॉट इज द नीड ऑफ द व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ द DBMS ओव्हर द फाईल हँडलिंग. काय शब्द आहे? म्हणजे इथं फाईल हँडलिंग होतं तरी पण आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम का वापरतो? कोणाला सांगता येईल? काय शब्द आहे? जर आपल्याकडे पहिले कॉम्प्युटरमध्ये इथं हार्ड डिस्कमध्ये आपण फाईल वापरायचो. फाईलमध्ये काय बघा, इथनं फाईलमध्ये राईट करा किंवा या फाईलमध्ये इकडे रीड करा. रीड म्हणजे काय? हार्ड डिस्ककडनं रॅमकडे आणा, याला म्हणायचं रीड ऑपरेशन. किंवा रॅमकडनं हार्ड डिस्ककडे द्या, याला काय म्हणायचं? राईट ऑपरेशन. याला फाईल हँडलिंग म्हणतात. पण इथे कंपॅरिझन काय दिले? काय दिले कंपॅरिझन? वाचा मोठ्याने. DBMS आणि फाईल सिस्टीमचं तुम्ही कम्पेअर करा आणि त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस ऑफ DBMS सांगा. मग ॲडव्हान्स कोण आहे? DBMS. साध्या भाषेत काय की आपण जुन्या काळी कपाट नसताना जसे कपडे कुठे पण ठेवायचो, कळलं का? फाईलमध्ये कुठे पण ठेवा, त्याला म्हणायचं फाईल हँडलिंग. पण कपाट आणलं तर काय झालं? प्रॉपर आपण कपडे ठेवले. तसं DBMS मध्ये काय काय ॲडव्हान्टेज मिळाले? वाचा. पहिलं काय? रिडंडन्सी, म्हणजे कारण नसताना जो डेटा रिपीट होत होता तो अवॉइड झाला. नंबर 2, एकमेकांमध्ये म्हणजे एकच डेटा बरेच जण काय करतात? शेअर करतात. पुढे एकमेकावर डिपेंडन्सी राहिलेली नाही डेटाची. कन्स्ट्रेंट. आता शब्द काय? कन्स्ट्रेंट म्हणजे काय? रूल. आणि इंटिग्रिटी म्हणजे काय? दोन गोष्टी एकत्र करणे. काय शब्द आहे? एकत्र करणे. कन्स्ट्रेंट म्हणजे इंटिग्रिटी, रूल. सिक्युरिटी तुम्हाला चांगली देता येते. नंतर काय? कॉन्करन्सी कंट्रोल म्हणजे काय रे? कॉन्करन्सी म्हणजे एकाच वेळेस दोन जण पण डेटा काढू शकतात. तुम्ही जर एखाद्या बँकेत तुमचे 1 लाख रुपये आहेत दोन पार्टनरचे आणि दोघांनी ॲट ए टाइम बरोबर एकाच 1 लाख रुपये काढले तर होऊ शकतं का नाही? तर व्हायला पाहिजे खरं तर, कारण 1 लाख आहे असं तर काढताना दाखवलं. दोघांनी 1 लाख निघले म्हणजे टोटल 2 लाख निघले असं होऊ शकत नाही. त्यालाच काय म्हणतात? कॉन्करन्सी कंट्रोल. आणि सगळ्यात शेवटी काय आहे? सांगा. बॅकअप म्हणजे काय? बोलत राहा. बॅकअप म्हणजे आपल्या कॉम्प्युटरचं बॅकअप असतं. सेव्ह करणे म्हणजे हार्ड डिस्कमध्ये परमनंट सेव्ह करता येतं, म्हणून याला बॅकअप आणि रिकव्हरी करता येते. सांगा काय काय ॲडव्हान्टेजेस झाले? प्रश्न आहे. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ द DBMS ओव्हर फाईल सिस्टीम? हा काय क्वेश्चन आहे? DBMS का वापरतात? DBMS म्हणजेच काय? पुढे RDBMS आला ना, RDBMSच्या पुढचा शब्द आहे ओरॅकल किंवा SQL. तर पहा आता काय काय झालं. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द DBMS. वाचा. पहिले DBMS म्हणजे काय हे वाचा. यस, कोण वाचताय? वाचा. काय DBMS म्हणजे? Database management system is a software system that allows users to define, create, maintain and control access to the database. काय काय सांगा. काय काय करतं? असं सॉफ्टवेअर आहे जे काय करतं? दॅट अलाउज द युजर टू काय? Define, create, डिफाईन, हां, maintain and क्रिएट, control. मेंटेन अँड कंट्रोल. म्हणजे डेटा कुठे ठेवायचा, डेटा कशात ठेवायचा, डेटाचं नाव काय द्यायचं हे सगळं डिफाईन करणे, टेबल क्रिएट करणे, त्याच्यामध्ये इन्सर्ट करणे, हे सगळं करतो. त्याला म्हणतात काय? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. त्याचे कामाचे ऑब्जेक्टिव्ह सांगा. पटपट सांगा लवकर. हां, वाच. तू वाच. हां, सिद्धांत. Data independency, reduce data redundancy, data consistency and integrity, कन्सिस्टन्सी, and data integrity, data security, data sharing and concurrency, backup and recovery, efficient data access. एवढे सगळे कामं आहेत डेटाबेसचे. मग काय? कॉम्पोनंट्स ऑफ द DBMS कशा कशाने बनलेलं आहे? त्याला हार्डवेअर पण आहे, सॉफ्टवेअर पण आहे, त्याच्यामध्ये डेटा असतो, त्याच्यावर प्रोसिजर अप्लाय करतात आणि त्याच्यामध्ये काय हे युजर दिलेत. वेगवेगळे पीपल कोण कोण वापरतं डेटाबेस? युजर. DBA म्हणजे लॉंग फॉर्म सांगा. डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर. हा कोण आहे? प्रोग्रामर. आणि नंतर काय? डेटाबेस ॲप्लिकेशन्स. म्हणजे एवढं सगळं त्या सॉफ्टवेअरमध्ये असतं. तर कोणी विचारलं की DBMS काय आहे, तर DBMS मध्ये ही व्याख्या सांगायची आणि ही फिगर काढून दाखवायची की ते युजर आहे. युजर एखाद्या सॉफ्टवेअरशी काम करतो, त्या सॉफ्टवेअरचा डेटा DBMS द्वारे डेटाबेसमध्ये स्टोअर्ड होतो. तो डेटा परमनंट स्टोअर होतो. आधी आपल्याकडं फाईल हँडलिंग होतं, पण आता काय वापरतो आपण? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आता या ठिकाणी हा शब्द आहे त्याला काय म्हणायचं? मॉडेल्स किंवा त्याला म्हणतो आपण डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. हा शब्द आहे
म्हणायचं डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. काय शब्द आहे? डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. ॲब्स्ट्रॅक्शन. ABSTRACTION. ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? म्हणा एकदा. इफ यू मेक सम चेंजेस टू द लोअर लेवल If you make some If changes you to make the some lower changes in the level, lower level, that should not affect the higher level. that should not affect the higher level. म्हणजे लोअर लेवलला काही चेंज केले तर त्याचा रिझल्ट, त्याचा इफेक्ट कुणावर नाही झाला पाहिजे, हायर लेवलला नाही झाला पाहिजे. याला म्हणतात काय? डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. काय शब्द आहे? Data abstraction. म्हणा एकदा. काय शब्द आहे? Data तीन abstraction. प्रकारचे ॲब्स्ट्रॅक्शन असतात. सगळ्यात पहिले लो लेवल, फिजिकल लेवल. कुठलं आहे? फिजिकल लेवलला काही बदल केले त्याचा इफेक्ट कुठे नाही व्हायला पाहिजे, कन्सेप्च्युअल लेवलला नाही व्हायला पाहिजे. आणि कन्सेप्च्युअल लेवलला मी काही बदल केले त्याचा इफेक्ट कुठे नाही व्हायला पाहिजे, हा व्ह्यू लेवलला नाही व्हायला पाहिजे. मग 3 लेवल असतात आपले. कुठले कुठले म्हणायचं सांगा? कुठले कुठले 3 लेवल आहे? फिजिकल लेवल, त्याच्यावरती कन्सेप्च्युअल लेवल आणि त्याच्यावरती व्ह्यू लेवल. साधी व्याख्या काय? मी तुम्हाला प्रिंटआउट काढण्यासाठी एक पेनड्राईव्हमध्ये काही इमेज दिल्या, बरोबर आहे, आणि तीच इमेज नंतर मी तुम्हाला मेलवर पण पाठवली. तर दोघांच्या काही वेगळ्या प्रिंटआउट दिली का? नाही. म्हणजे प्रिंट काढणे हे व्ह्यू आहे. पण तुम्ही कोणी लॅपटॉप, कोणी मोबाईलमधनं घेतला आहे, कोणी ईमेलला घेतला आहे, कोणी पेनड्राईव्हमधनं घेतलं आहे, फिजिकल लेवल जरी बदलला तरी तुमचं कन्सेप्च्युअल लेवल किंवा लॉजिकल व्ह्यू लेवलला काही चेंज व्हायला नाही पाहिजे. याला काय म्हणतात? डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. आणि हे त्यासाठी वेगवेगळे मॉडेल्स असतात. मग आता बेसिकली DBMS मध्ये काय काय आलेलं आहे बघा. तर कुठले कुठले मॉडेल, कोणी विचारलं की मॉडेल कुठले कुठले, तर DBMSच्या पुढे काय काय शब्द आला? दॅट इज DBMSच्या पुढे म्हणा RDBMS. काय शब्द आहे? RDBMS. किंवा त्याच्यामध्ये रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, तर रिलेशनल मॉडेल. दुसरा कुठला आहे? हायरार्की मॉडेल. तिसरा कुठला आहे? 3 मॉडेल आपण बघितले. कुठले कुठले सांगा? रिलेशनल मॉडेल, हायरार्किकल मॉडेल, नेटवर्क. आणि हे कुठलं आहे? ER मॉडेल. ER मॉडेल तर आताच आपण बघितली होती डायग्राम. सांगा ही रिलेशनशिप मॉडेल आता बघितली. काय आहे? स्टुडंट. हे काय? कोर्स. ही एक एंटिटी, ही एक एंटिटी. या एंटिटीमध्ये हे काय झालं? प्रायमरी की. त्याला ॲट्रिब्यूट म्हणायचं. हे अंडरलाईन असेल त्याला म्हणायचं प्रायमरी की. याची प्रायमरी की कुठली आहे? कोर्स आयडी. इथे काय म्हणायचं? एंटिटी. याला म्हणायचं याला काय म्हणायचं? ॲट्रिब्यूट. याला काय म्हणायचं? की ॲट्रिब्यूट्स. किंवा अंडरलाईन असेल त्याला म्हणतो प्रायमरी की. कळालं हे सगळं? ह्यालाच काय म्हणतो आपण? ER डायग्राम, एंटिटी रिलेशनशिप. म्हणजे असे भरपूर काही मॉडेल्स असतात. त्यातले सगळ्यात फेमस कुठलं आहे? दॅट इज अ रिलेशनल मॉडेल. आणि त्याची डायग्राम मी आता काढून दाखवली. आता जो शब्द आहे त्याला काय म्हणतात? डेटाबेस आर्किटेक्चर. सांगा काय शब्द आहे? database architecture. सांगा त्याच्यामध्ये काय काय दिलंय? इकडे काय दिलं? एक्सटर्नल लेवल. हा, कन्सेप्शन लेवल. आताच मी सांगितलं हे काय ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे सांगा. 3 प्रकारचे ॲब्स्ट्रॅक्शन. सगळ्यात पहिले कुठलं? फिजिकल लेवलला तुम्ही काही बदल केला त्याचा इफेक्ट कुठे नाही झाला पाहिजे, लॉजिकल लेवलला काही चेंज केला त्याचा इफेक्ट झाला नाही पाहिजे. त्याला काय म्हणायचं? डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. आणि इथे काय दिले? डेटा आर्किटेक्चर. वाचा. हे काय आहे? 3 लेवल ऑफ आर्किटेक्चर. हां, सेपरेट युजर्स फ्रॉम फिजिकल स्टोरेज. कुठले कुठले आहेत? एक्सटर्नल लेवल, हां. वेरियस युजर्स व्ह्यूज. म्हणजे जेव्हा युजरचा अँगल आला त्याला काय म्हणायचं? एक्सटर्नल म्हणजे व्ह्यू लेवल. हां, दुसरा कुठला? कन्सेप्शनल लेवल, हां, ग्लोबल लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ द एंटायर डेटाबेस. हां. इंटरनल लेवल, फिजिकल स्टोरेज स्ट्रक्चर. आणि सगळ्यात शेवटी काय आहे? मॅपिंग. काय शब्द आला? मॅपिंग. एक्सटर्नल कन्सेप्च्युअल मॅपिंग. दॅट इज अ कन्सेप्च्युअल इंटरनल मॅपिंग. दिस आर्किटेक्चर प्रोव्हाइड डेटा दॅट इज अ इंडिपेंडन्स. तर पहिला शब्द आपण लक्षात आला इथं डेटा ॲब्स्ट्रॅक्शन पण शब्द कळाला. तर हे डेटा लॉजिकल, हे फिजिकल शब्द आला. आता हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक टेबल शब्द पहिले कळायला पाहिजे. सांगा हा काय दिसतोय? स्टुडंट टेबल. काय नावाचा? स्टुडंट टेबल. हा तयार करायचा असेल तर मला एक क्युरी लागेल. त्या क्युरीला काय म्हणायचं? क्रिएट टेबल. काय म्हणायचं? क्रिएट. तो टेबल चेंज करायचा. टेबल म्हणजे काय? हा सगळा रचना बनवणे. तर याच्यामध्ये 1, 2, 3, 4 हे 4 काय आहेत? बोला. 4 काय? कॉलम. म्हणा काय रे? रो किती आहे? 1, 2, 3 हे झाले रो. पुन्हा याला काय म्हणायचं? ॲट्रिब्यूट किंवा याला काय म्हणतात? कॉलम. कॉलम किंवा याला काय म्हणायचं? ॲट्रिब्यूट. हा पूर्ण कधी कधी याला रिलेशन पण म्हणतात. काय म्हणतात त्याला? रिलेशन किंवा टेबल. आता ही झाली त्याच्यातली प्रायमरी की. सांगा प्रायमरी कीचे 3 रूल आता सांगितले आपण. प्रायमरी की या टेबलचा हा कॉलम प्रायमरी की असं जर म्हणलं तर 3 रूल कुठले कुठले? प्रायमरी की शुड नॉट बी नल. नंबर 2 युनिक पाहिजे. नंबर 3 त्याच्यावर बाकीचे कॉलम डिपेंड पाहिजे. बरोबर आहे? तर याला म्हणायचं काय? प्रायमरी की. आणि दुसरं डिपार्टमेंट टेबल समजा असेल माझ्याकडे आणि त्या टेबलची प्रायमरी की इथे घेतली असेल त्याला म्हणायचं काय? फॉरेन की. काय शब्द आहे? फॉरेन की. मग हा टेबल बनवण्यासाठी
पहिली जी कमांड लागते मला ती कुठली आहे? क्रिएट क्रिएट. तर पहिली कमांड क्रिएट. त्या टेबलला चेंज करायचं असेल तर काय कमांड आहे सांगा पटपट? अल्टर अल्टर. त्या टेबलचा एखादा काय कॉलम ड्रॉप करायचा आहे, काढून टाकायचं, तर काय शब्द आहे? ड्रॉप. ट्रंकेट म्हणजे त्याची पॉईंटच्या पुढची व्हॅल्यू काढून टाकायची, त्याला काय म्हणायचं? ट्रंकेट. तर अशा ह्या कमांड आहेत. ह्या कशावर काम करतात? डेटावर काम करतात का टेबलवर काम करतात? टेबलच्या रचनेवर या कमांड काम करतात, त्याला म्हणायचं DDL. सांगा कशाला DDL म्हणायचं? ज्या टेबलच्या रचनेवर काम करतात. म्हणजे हा जो टेबल आहे त्याची जी रचना आहे ही आर्किटेक्चर हे बनवण्यासाठी ज्या कमांड लागतात त्या कुठल्या आहेत? DDL. दुसऱ्या कमांड कुठल्या? DML म्हणजे काय? Data manipulation ज्या language. या डेटावर काम करतात. बघा हा डेटा याच्यावर काम करतात. ज्या याच्यावर काम करतात त्या कुठल्या झाल्या? DDL. आणि त्या डेटावर काम करतात कुठल्या झाल्या? डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. सांगा कुठली कुठली कमांड आहे? Insert, update, इन्सर्ट. नंतर काय? update. इन्सर्ट रो. म्हणा एकदा काय? insert row, अपडेट रो रो. डिलीट row, सिलेक्ट म्हणजे पण घ्या, ते पण काय? रो. नंतर DCL म्हणजे काय सांगा? डेटा कंट्रोल डेटा कंट्रोल कंट्रोल म्हणजे काय बघा? ग्रँट किंवा रिवोक. आता बघा यूज फॉर काय? सिक्युरिटी अँड ऑथरायझेशन. रिवोक म्हणजे काय? पुन्हा काढून घेणे. आणि हे TCL म्हणजे काय रे? ट्रान्झॅक्शन. म्हणजे व्हॅल्यू टाकणे काढणे याला म्हणतात ट्रान्झॅक्शन. आणि त्यासाठी कमांड कुठल्या आहेत बघा? कमिट. हां हां. Save point. पुन्हा एकदा सांगा मग. DDL, DML, DCL आणि TCL. लॉंग फॉर्म सांगा सगळे. डेटा डेफिनेशन लँग्वेज हां. डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, डेटा कंट्रोल लँग्वेज आणि ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. कोणी विचारलं की टेबलच्या डेटावर काम करते त्याच्या कमांड कुठल्या आहेत, त्याला म्हणायचं हां. आणि टेबलच्या कॉलम किंवा टेबलच्या रचनेवर काम करतात त्या कमांड कुठल्या आहेत? डेटा डेफिनेशन लँग्वेज. कळाल्या या सगळ्या? तर या सगळ्या कमांड, एवढ्याच कमांड जरी शिकल्या तुम्ही यालाच ओरॅकल किंवा SQL असे म्हणतात. कळलं का? तर मग या सगळ्या कमांड जर आपल्याला पाहायच्या असतील तर एक एक कमांड आपण बघू शकतो. पहा इथं पहिले काय दिले सांगा? कुठल्या कुठल्या कमांड दिल्या? एक एक आपण बघूया कमांड. पहिली कुठली आहे पहा इथं. पहिले काय म्हणलं? क्रिएट. DDLच्या कुठल्या कुठल्या आल्या? क्रिएट कमांड. काय? टेबल बनवा. अल्टर करा टेबल. बोला एकदा माझ्याबरोबर बोला. अल्टर टेबल. ड्रॉप टेबलचा कॉलम. ट्रंकेट टेबलच्या कॉलम. बरोबर आहे. पुन्हा DML म्हणजे काय? इन्सर्ट करा एक रो. म्हणा काय? इन्सर्ट अपडेट करा म्हणजे काय? अपडेट चेंज करा एक रो. डिलीट करा एक रो. सिलेक्ट म्हणजे त्यातनं सिलेक्ट करून घ्या रोज. हां. ग्रँट आणि रिवोक हे सिक्युरिटीसाठी. हे काय? कमिट म्हणजे सेव्ह करणे. रोलबॅक म्हणजे काढून घेणे. त्याला ट्रान्झॅक्शन म्हणतात. सांगा ही कमांड काय केली सांगा बरं? कुठल्या टेबलमध्ये डेटा काय म्हणतोय? स्टुडंट. स्टार म्हणजे म्हणा ऑल कॉलम. म्हणा इथे काय म्हणायचं? स्टार म्हणजे All column. पुन्हा एकदा स्टार म्हणजे ऑल कॉलम. कुठल्या टेबल मधनं? मग आता रो किती घ्यायचे सांगितले का? सांगा प्रत्येक टेबल मध्ये काय काय असतं रे? रो आणि कॉलम. म्हणा एकदा प्रत्येक टेबल मध्ये काय असतं? सांगा या टेबल मध्ये काय दिसतंय? रोज आणि कॉलम. सिलेक्ट स्टार म्हणलं तर काय सांगा? सगळे रो चालले आहेत का सगळे कॉलम? सिलेक्ट स्टार म्हणलं तर काय? column, सगळे कॉलम. तर मग आता जेव्हा मी स्टार म्हणतो तेव्हा काय आलं? ऑल कॉलम. कुठल्या टेबल मधनं? student, पण रो सांगितले का? नाही. ज्यावेळेस स्टार म्हणलंय आणि रो सांगितले नाही तर किती रो घ्यायचे? सगळे रो घ्यायचे. म्हणा एकदा काय केलं मग या पूर्ण कमांडनी? कुठल्या टेबल मधनं घेतला डेटा? कुठल्या टेबल मधनं घेतला? स्टुडंट. किती कॉलम घेतले? सगळे. रो किती घेतले? सगळे. जर सांगितले नाही तर सगळे रो. सांगा इथं काय केलंय? पटकन सांगा. कुठल्या टेबल मधनं किती कॉलम घेतले? एकच कॉलम. कुठला? name, नेम नावाचा. आणि कुठला घेतला? डिपार्टमेंट. जिथं काय पाहिजे त्याला? कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट आहे. म्हणजे इथे सगळे डिपार्टमेंट घेतलेत का? नाही. इथं फक्त एकच. इथं काय घेतलं होतं? सगळे स्टुडंट. इथं सगळे स्टुडंट घेतलेत का? नाही. इथं काहीच घेतले. इथं काय केलं सांगा? इन्सर्ट. कुठल्या टेबल मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या? कुठल्या कॉलमला? कसं वाचायचं सांगा? पूर्ण क्युरी कशी वाचायची? कुठल्या टेबलमध्ये कुठल्या कॉलमला कुठल्या व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या? कसं वाचायचं? कुठल्या टेबलमध्ये कुठल्या कॉलमला? म्हणजे बघा स्टुडंट टेबलमध्ये या कॉलमला या व्हॅल्यू इन्सर्ट करा. अशी ही इन्सर्टची कमांड. कसं वाचायचं सांगा पुन्हा? कुठल्या टेबलमध्ये कुठल्या कॉलमला कुठल्या व्हॅल्यू. कळलं का? बघा स्टुडंट टेबलमध्ये या कॉलमला या व्हॅल्यूज टाकल्या तर त्या अशा दिसतील आपल्याला. जसं आपण इथं आता बघितलं हा टेबल. सांगा हा दिसला का टेबल? पुन्हा एखादा रो इन्सर्ट करता येईल आपल्याला. कळलं? याला काय म्हणायचं?
इन्सर्ट काय शब्द कळाला आपल्याला आता? Insert. इन्सर्ट. आणि सगळ्यात आता महत्वाचा हा झाला अपडेट. अपडेट काय सांगा? अपडेट एज काय होईल? रो का कॉलम अपडेट होईल? पटकन सांगा. कॉलम नीट वाचा काय म्हणतोय हा? स्टुडंट टेबल मध्ये सेट करा काय? एज किती? 21. या ठिकाणी रोल नंबर किती होता? पहिले एज काहीतरी 18 असेल समजा, आता काय केलं? एज 21. अपडेट म्हणजे काय? चेंज करा. डिलीट म्हणजे काय रे? रो डिलीट करा. याला काय म्हणायचं? डिलीट. किती झाल्या क्युरी? हे सगळे DDL, DML, DQL, DCL आहे. कळाला शब्द? आता जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्याला म्हणतात नॉर्मलायझेशन. काय शब्द आहे? नॉर्मलायझेशन. बोला कुठले कुठले नॉर्मलायझेशन आहे सांगा. बोला. फर्स्ट नॉर्मल NF, दुसरा Second. सेकंड NF, तिसरा Third थर्ड NF. हे तीन तरी महत्त्वाचे आहेत. कसं लक्षात घ्यायचं सांगा. पहिला काय सांगतो? फर्स्ट NF. काय शब्द आहे? फर्स्ट NF. आता फर्स्ट NF कसा आहे सांगा. या पूर्ण रो मध्ये आणि या पूर्ण कॉलम मध्ये समजा हे IT काय आहे सांगा. इथं IT किंवा हे 21 काय आहे? पटकन सांगा. काय 21? एज कशावरनं कळलं तुम्हाला? वरती बघितलं काय कळलं? एज कोणाचं आहे सांगा पटकन. रोल नंबर आडव्या साईडला इकडे काय दिसलं? रोल नंबर. कोण आहे हे? बीना. अनु काय समजा बघा हे 20 कोणाचं एज आहे? अनु. कोणाचं आहे? म्हणजे इथं बघितलं की दोन गोष्टी कळतात आपल्याला. वरती बघितलं काय दिसलं? एज. आणि इकडे बघितलं काय दिसलं? आता मी इथं 20,25 असं लिहिलं असतं चाललं असतं का रे? काय कन्फ्युजन झालं तुम्हाला? 25 काय आणि 20 काय? तर एकच. कारण हा काय म्हणतो हे एज आहे आणि हे कोणाचं आहे. दोन गोष्टीचं उत्तर मिळतं. कळलं का? इकडे बघितलं तर काय कोणाचं आहे आणि हे काय आहे. तर अशी माहिती इथं याच्यामध्ये कधीच कॉमन असतो असं असणे याला काय म्हणायचं? फर्स्ट NF. अशा टेबलमध्ये व्हॅल्यू ठेवून देणे याला काय म्हणायचं? फर्स्ट NF. काय म्हणायचं सांगा? सांगा फर्स्ट NF काय सांगतो? पुन्हा एकदा सांगा फर्स्ट NF काय सांगतो? एका ह्याच्यामध्ये एकच व्हॅल्यू पाहिजे, कॉमा नाही चालत. कळलं का? नंबर 2 इथं जर प्रायमरी की आहे असं म्हणलात तुम्ही जसं रोल नंबर तर हा कॉलम याच्यावर डिपेंड पाहिजे, हा कॉलम याच्यावर डिपेंड पाहिजे, हा कॉलम याच्यावर डिपेंड पाहिजे. जर डिपेंड नसेल तर त्याला टेबल वेगळा करा. जसं इथं तुमचा रोल नंबर आहे त्याच्यामध्ये एक्झामचा रिझल्ट तुझा डिपेंड आहे का रोल नंबरवर? नाही. एक्झामचा रिझल्ट कशावर डिपेंड असतो? तुझा रिझल्ट कशावर डिपेंड आहे? तुझ्या सीट नंबरवरती. एक्झामचा सीट नंबर. रोल नंबरवर डिपेंड आहे का? नाही. तर काय शब्द आला सांगा. तुझ्या रोल नंबरवर तुझा एक्झामचा रिझल्ट डिपेंड नाहीये. कशावर डिपेंड आहे तो? सीट नंबरवर. तर मग सीट नंबर आणि एक्झामचा रिझल्ट वेगळा घ्या, त्याला एक्झाम टेबल बनवा. हा झाला सेकंड NF. काय शब्द आहे? सेकंड NF. म्हणजे प्रायमरी कीवर बाकीचे कॉलम डिपेंड पाहिजेत. हा झाला सेकंड NF. आणि थर्ड NF सांगतो जर A B वर डिपेंड आहे आणि B C वर डिपेंड आहे असं चालत नाही. त्याला म्हणायचं टर्शरी डिपेंडन्सी नको. म्हणजे थर्ड NF काय सांगतो? A कॉलम B वर डिपेंड आहे, B C वर डिपेंड आहे असं नको. याला काय म्हणतात? टर्शरी डिपेंडन्सी नको. कळलं का? मग हे तिन्ही शब्द एकत्र केले तर काय काय झालं आपल्याला सांगा. सो व्हॉट इज अ नॉर्मलायझेशन? बोला पटपट पटपट. वाचा. काय आहे? वाचा पट. काय आहे? Process of organization data to reduce redundancy and improve data integrity. पुन्हा एकदा वाचा. कुणी विचारलं व्हॉट इज अ नॉर्मलायझेशन तर काय सांगायला पाहिजे? रिडंडन्सी अवॉइड केली जाते आणि काय? अँड इम्प्रूव्ह द डेटा इंटिग्रिटी. नंबर 2 त्याच्यामध्ये काय? व्हॉट आर द डिफरंट नॉर्मलायझेशन फॉर्म्स तर काय सांगायचं? फर्स्ट NF, सेकंड NF, थर्ड NF. फर्स्ट NF काय सांगायचा? जेव्हा एखादा रो आणि एखादा कॉलम ज्या ठिकाणी क्रॉस होतो त्याच्यावरती बघितलं तर काय? एक व्हॅल्यू म्हणजे एज आणि इकडे बघितलं तर हे कोणाचं एज आहे असं कळलं पाहिजे. त्या कॉमा नसला पाहिजे म्हणजे कुठलाही मध्ये कॉमा नको. सेकंड काय सांगतो? प्रायमरी कीवर बाकीचे कॉलम डिपेंड पाहिजेत. आणि थर्ड NF सांगतो एका म्हणजे प्रायमरी जसं A वर B, B वर C डिपेंडन्सी, टर्शरी डिपेंडन्सी नको. याला म्हणतात नॉर्मलायझेशन फॉर्म. तर पूर्ण शब्द काय काय झाले याला म्हणायचं DBMS, RDBMS, SQL किंवा Oracle हे सगळे शब्द याच्यामध्ये आले. कळालं का? तुम्हाला कुठून माहीत पाहिजे तर पहिले DBMS चा शब्द कुठून सुरू झाला? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय? तर हे सगळं मी एकदा पुन्हा दाखवतो फक्त. तर हे DBMS आहे. सो व्हॉट इज अ DBMS? येस सांगा. व्हॉट इज अ DBMS? दॅट इज अ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये काय काय महत्त्वाचं आहे? सगळ्यात पहिलं की डेटाबेस कुठे असतो? हा इथे असतो. युजर कुठे आहे? इथे आहे.
युजर त्याला काय करतो, डेटाबेसमध्ये स्टोअर करतो. आपण याच्या आधी फाईल हँडलिंग वापरायचो आणि फाईल हँडलिंगच्या पेक्षा ॲडव्हान्टेज आपल्याला DBMS मिळाली म्हणून आपण क्युरी वगैरे वापरता येते. त्याच्यामध्ये वेगवेगळे लॉजिकल डेटा कसा ठेवतात किंवा त्याच्या एंटिटीज म्हणजे काय, रिलेशन म्हणजे काय हे सांगितलं. नंतर ॲबस्ट्रॅक्शन म्हणजे काय सांगितलं. 3 प्रकारचे ॲबस्ट्रॅक्शन सांगितले. काय फिजिकल ॲबस्ट्रॅक्शन नाही का, तुमच्या फिजिकल लेवल, लो लेवल किंवा हायर लेवल. तर काय इफ यू मेक एनी चेंजेस टू द लोअर लेवल दॅट शुड नॉट अफेक्ट द हायर लेवल, त्याला म्हणतात डेटा ॲबस्ट्रॅक्शन. आणि मग DDL, DML, DQL, DCL हे सगळे काय आहेत, क्युरीचे प्रकार आहेत. ज्याच्यामध्ये हा टेबलचा फक्त कॉलम वगैरे तयार करतात त्याला DDL असं म्हणतात. ज्याच्यामध्ये मॅनिप्युलेट करतात डेटा, इन्सर्ट अपडेट करतो DML. DCL म्हणजे काय काय ग्रँड किंवा रिवोक, आणि हे काय ट्रान्झॅक्शनवर कंट्रोल करण्यासाठी असतात त्याला म्हणतात दॅट इज अ DCL. तर अशा ह्या सगळ्या प्रकारे एकत्र केलं त्याला म्हणतात DBMS. काय शब्द हा, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. क्लोज कर.